मी मनोहर माडिक, टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून गाव तांबेरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे श्री चंद्रकांत पवार यांच्या शेततळ्यापर्यंत मी आलेलो आहे आणि त्यांनी शेततळ्याचे कागद वापर त्या बाबतीत मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे म्हणून मी त्यांच्याकडे आलेलो आहे. आणि नमस्कार सर. नमस्कार. मी मनोहर माडिक, टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद. आपलं नाव आणि पत्ता सांगा मला. माझं नाव चंद्रकांत गंगाधर पवार, मुक्काम पोस्ट तांबेरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. तुम्ही हा कागद कोणत्या वर्षी वापरला? 2007-8 साली वापरले. अच्छा. त्याच्या अगोदर तुमचं काही जमीन वगैरे होती? किती जमीन होती? 4 एकर जमीन होती. 4 एकर होती. 4 कागद वापरायच्या अगोदर तुम्ही कोणतं त्या जमिनीला कोणतं पाणी वापरत होता? नाही, त्यावेळेस पावसाच्या पाण्यावर पिकं होते बेभरवशाचे, कारण नुसत्या बोरच्या पाण्याने काय भरणं होत नव्हतं आणि उन्हाळ्यात पाणी पण नव्हतं, पाणी नसायचं. आणि मग त्यानंतर तुम्ही हा शेततळ बनवायचा निर्णय घेतला. शेततळ बनवलं त्याच्यासाठी तुम्ही कागद कोणता वापरला? आता शेततळाची कल्पना आमच्या डोक्यात आल्यानंतर त्यावेळेस मग शासनाची स्कीम होती आणि टेक्सटाईलची कंपनीची माहिती होती. ओके. मग पहिलं टेक्सटाईलच अप्रूव्ह केला आम्ही आणि पेपर टेक्सटाईलचा वापर त्या पाठीमागे त्यावेळेस पुढे कोणती कंपनी नव्हतीच. बरोबर आहे. पेपरच्या बाबतीत नव्हतीच. पहिले टेक्सटाईलचा टाकला, पण टेक्सटाईलचा पेपर टाकल्यानंतर आता एवढ्या दिवसाचा कालावधी गेला तर आता एकदम चांगला रिझल्ट भेटला. त्यामुळे आजही तोच पेपर आम्हाला चांगला आहे. तुम्ही हे कागद टाकल्यानंतर अजून जमीन घेतली वगैरे काय तुमच्यामध्ये काही प्रोग्रेस? नाही, 3.5 एकर जमीन घेतली पुन्हा. हो. तुमच्याकडे आता कोणती लागवड आता आहे? आता डाळिंबाची बाग आहे, सोयाबीन आहे आणि कांदे आणि चाऱ्यासाठी मका आहे. हो. प्लास्टिक टाकल्यानंतर तुमच्यामध्ये अशा प्रकारची प्रोग्रेस झाली तर ह्यासाठी तुम्ही लोकांना जर कागद वापरायचा झाला, प्लास्टिक वापरायचं झालं तर काय सांगाल? प्लास्टिक वापरायचं असेल तर आम्ही आमच्या टेक्सटाईल सोडून दुसरी कंपनी समोरच येत नाही. अच्छा. कारण तिचे रिझल्ट जर आम्हाला चांगले भेटलेले आहेत आणि अनुभवातून कोणी किती वर्षाची गॅरंटी देत असेल, पण आमच्या प्रत्यक्षात तिने 5 वर्षाची गॅरंटी देऊन ते आता 20 वर्ष झाले. त्याला काय झालं? म्हणजे ह्या कागद टाकून मला 20 वर्ष झाले. त्यापासून तुम्हाला कागदापासून काही नुकसान वगैरे? अजिबात नाही, काही झालेलं नाही. त्याची काय नाही. ओके, चालेल. तुम्ही आलो, आम्ही इथे तुम्हाला तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आहे का? ते शेततळा करण्या अगोदर ही समोर जी जमीन दिसेल ही अशीच जमीन होती सगळी. ह्याच्यात कुठल्याही प्रकारची पाण्याचा सोर्स नव्हता. जरी असला तर सीझनल राहायचा 2 महिन्यासाठी आणि त्या 2 महिन्यात जेवढी पिकं निघायची तेवढेच निघायचे. पण आता शेततळा केल्यापासून आम्ही 12 महिने पीक घेतो, कारण जोपर्यंत पाण्याचा सोर्स येतो पण पाणी वापरतो. स्टोअर केलेलं पाणी आम्ही परत उन्हाळ्यात वापरतो. त्याच्यामुळे याचा फायदा असा खूप झालेला आहे आम्हाला.